अधिक महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानला जातो. असे म्हणतात की ह्या महिन्यात केलेले चांगले कर्म अनेक पटीने फळ देते. पण काही चुका अशाही आहेत ज्या अनेक लोक कळत नकळत करतात आणि त्यामुळे जीवनात नकारात्मकता वाढते असे मानले जाते. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक महिन्यात कोणत्या 5 चुका अजिबात करू नयेत आणि शेवटी एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपायही बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. 17 मे 2026 पासून अधिक महिन्याला म्हणजेच ज्याला पुरुषोत्तम मास, मलमास ह्या अनेक नावाने ओळखले जाणाऱ्या धोंड्याच्या महिन्याला सुरुवात होणार आहे. आता अधिक महिना म्हणलं तर अतिशय पवित्र तर महिना आहेच, सोबत धार्मिकदृष्ट्याही ह्या महिन्याचं खूप जास्त महत्त्व आहे. त्यासोबतच ह्या महिन्यामध्ये दानधर्म केला जातो. आपला पुण्यसंचय वाढवण्यासाठी अनेक सेवा केली जाते. ह्या सगळ्या गोष्टी होतातच, पण त्यासोबतच ह्या अधिक महिन्यात आपल्या लेकीला आणि जावयाला घरी बोलवून त्यांचा मानपान केला जातो. अधिकाचं वाण दिलं जातं. या महिन्यात आपण लेकीला आणि जावयाला साक्षात लक्ष्मीनारायण समजून त्यांचा आपल्याला मानपान करायचा असतो. चूक नंबर 1, दान न करणे. मित्रांनो, अधिक महिन्यात दानाला खूप मोठं महत्त्व दिलं आहे. गरजू लोकांना अन्नदान, वस्त्रदान किंवा धान्यदान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. आजच्या काळात प्रत्येकाला मोठे दान करणं शक्य नसतं, पण आपापल्या क्षमतेनुसार थोडीशी जरी मदत आपण केली तरी त्याचे पुण्य आपल्याला मिळते असे मानले जाते. दान केल्याने फक्त समोरच्या व्यक्तीला मदत होत नाही, तर आपल्या मनालाही समाधान आणि शांती मिळते. म्हणून अधिक महिन्यात शक्य असेल तेवढे दान जरूर करा. चूक नंबर 2, घरात भांडण आणि वादविवाद करणे. अनेक वेळा छोट्या छोट्या कारणावरून घरात भांडण होतात, कटू शब्द बोलले जातात, राग वाढतो. पण अधिक महिना हा शांतता, संयम आणि सकारात्मकतेचा काळ मानला जातो. ह्या महिन्यात घरात शक्य तितकी शांत वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. मोठ्यांचा आदर करा आणि रागावर नियंत्रण ठेवा, कारण ज्या घरात शांतता असते तिथेच सुख आणि समाधान टिकून राहते. चूक नंबर 3, देवाचे नामस्मरण आणि पूजा टाळणे. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोकांना देवासाठी वेळ देणे कठीण वाटते. पण अधिक महिन्यात दररोज काही मिनिटे जरी देवाचे नामस्मरण केले तरी मन शांत होते असे मानले जाते. रामकृष्ण हरी, श्रीराम, जय राम, जय जय राम किंवा आपल्या श्रद्धेनुसार कोणताही मंत्र जपा. सकाळी किंवा संध्याकाळी देवाजवळ दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. चूक नंबर 4, वाईट विचार आणि नकारात्मकता ठेवणे. मत्सर, द्वेष, इतरांचे वाईट चिंतन ह्या गोष्टी मन अशांत करतात. अधिक महिना हा आत्मशुद्धीचा आणि मन शांत ठेवण्याचा काळ मानला जातो. म्हणून शक्य तितके चांगले विचार करा. दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानायला शिका. नकारात्मक विचारापासून दूर राहा आणि आपल्या मनात भक्ती आणि सकारात्मकता वाढवा. चूक नंबर 5, चुकीच्या सवयी आणि आळस वाढवणे. अधिक महिन्यात काही लोक खूप आळस करतात, उशिरापर्यंत झोपतात आणि चुकीच्या सवयीकडे दुर्लक्ष करतात. हा महिना स्वतःमध्ये चांगले बदल करण्यासाठी खूप चांगला मानला जातो. लवकर उठा, सात्विक आहार घ्या आणि दररोज थोडा वेळ चांगल्या कामासाठी द्या. लहान लहान चांगल्या सवयी जीवन बदलू शकतात.
शेवटचा महत्त्वाचा उपाय. मित्रांनो, अधिक महिन्यात रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवाजवळ तुपाचा दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा. असे म्हणतात की श्रद्धेने केलेली छोटीशी भक्ती देखील खूप मोठे फळ देते. तर मित्रांनो, अधिक महिन्यात ह्या 5 चुका टाळा, दान करा, नामस्मरण करा आणि सकारात्मक राहा. कारण अधिक महिन्यात केलेले चांगले कर्म अनेक पटीने फळ देत असते. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.